शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं ब्रह्मण्यं वंदे विष्णु गौरवहरं सर्वलोकैकनाथं श्रीरामचंद्रातो. अरे अरे मूर्खा, अरे असं मध्ये कशासाठी उभा राहिलास? मला नीट माझ्या देवाला सुद्धा जाता येत नाही. या गाव गाड्यातल्या लोकांनी तर नुसता उच्चार काढलाय. सोहळा नेसून देवाचं दर्शन घ्यावं म्हटलं तर मध्येच उभा राहून मला विटाळ करतो. अहो मला तर करतोच, पण माझ्या या पांडुरंगालाही. देवा देवा तूच दे रे यांना काहीतरी अक्कल. पण शास्त्री बुवा, अहो माझाही काय पांडुरंगाला कशा पण होतो. अरे आता तर आमची हद्द झाली तुझी. वेड्या, आपला पेशा काय, आपला अधिकार काय हे तरी काही कळते की नाही तू? गावाबाहेर ढोरा जोडायची सोडून इथं मरायला येता का? हा, मंदिरात येणाऱ्या ब्राह्मणांना तुझा विटाळ होतो एवढे तुला कळत नाही? अरे तुमचा विटाळ होऊ नये म्हणून अख्खी घागर भरून पाणी शिंपडून द्यावं लागतं रे इथपर्यंत. तुझं इथं काम काय? चल 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 निघितून. नाही शास्त्री बुवा, मी ऐकून नाही जाणार. अहो मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय. जसा तुम्हाला अधिकार आहे तसं मला दर्शनाचा अधिकार आहे. बघा अरे अधिकार हा कळणी दिला रे तुम्हाला हा अधिकार? अहो याच विठ्ठलाने आपण सारे त्याचेच लेकर आहोत. अहो त्याला समजे सारखे आहे म्हणून म्हणतो मला मिळालाच पाहिजे अधिकार. तो अगदी हद्दच आहे मूर्खा. अरे हा विठ्ठल आम्हा सवर्णांचा आहे. तुमचा त्याच्यावर काही एक अधिकार नाही. जे वेदशास्त्रे पुराणे उपनिषदे जाणतात अशा या विद्वांचरांचा देव म्हणजे तो विठ्ठल. तुझ्या दर्शनाने तो पाटेल रे, त्याला तुझा विटाळ होईल. गाव गाड्यातल्या लोकांना काही धरबंदच राहिलं नाही तर पुन्हा मला जाऊन स्नान करावे लागणार. पाहतोय सारे विठ्ठला तुझ्या भक्ताची कशा. विठ्ठला पांडुरंग, अरे तू एवढं काय देतोय? मला तुझं दर्शन का देत नाही? चोख्या, अरे बाबा हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी ना मोठ्या पोथ्यांचा पुराणांचा अभ्यास करायला लागतो. आणि मला सांग, तू केला आहेस का अभ्यास? केलाय का? नाही ना. अरे मग कसं दर्शन होणार तुला गड्या? म्हणा धोंड्या, मला विठ्ठलाचं दर्शन नक्की होणार, कारण मी यांच्यासारखा ढोंगी नाही. वेद पुराणांचा अभ्यास नसला तरी माझा भाव बळ आहे.